मस्ती करते फटका देणार मी मग मी खाऊ देणार दोघांना पण थोडं थोडं करून खाणूया. कुणाल पण येतोय. चिकटपणा असतो ना भेंड्याचा तो निघून जातो. छान असे फुलतायत फुलके असे फुल. मंदिर दिसते बघा देवघर किती छान दिसते. दत्त जयंती आहे माझ्या वाघेश्वरला पण जरा टिक्का लावू. ते बघा चिक्काल्यांचा कालवा बघा. तांदूळ टाकलेत ना खायला. तांदूळ टाकले का त्यांच्याशी सुरुवात होते. रोजचं असतं ते. माझं आपलं चाललंय जरा एक राऊंड मारत होते. थंडी खूप पडले हो. खूप गारठ आहे आज. जास्वंदीची फुलं जरा बघत होते लाल रंगाची. हे बघा ह्या एकाच झाडाला 2 रंगाची फुलं बघा येतात. पिवळ्या रंगाची पण आहेत आणि लाल रंगाची पण. ते बघा एकच झाड आहे ते. आणि हे जे झाड आहे ना जास्वंदीचं म्हणजे आठवण आहे ह्या झाडाची. हे आमचं मुंबईचं झाड आहे. आम्ही जेव्हा मुंबईमध्ये राहायचो ना त्यावेळेस हे झाडं लावलं होतं कुंडीमध्ये. आणि मग जेव्हा गावी आलो त्यावेळेस मग घेऊन आलो आम्ही. आणि ते बघा आता केवढं मोठं झालं आहे. मस्त झालं आहे बघा. ते कलम करत ना डबल फुलांचं जेव्हा करतात तसं ते कुणालच्या बाबाने घरच्या घरी केलं होतं. ते मुंबईमध्ये असताना त्यांनी केलं होतं. मग ते एका झाडाला 2 रंगाची फुलं येतात. असं आहे सगळं. पण खूप सुंदर झालं आहे बघा हे जास्वंदीचं झाड. मी अशी कधी कधी इथे ना येऊन अशी उभी राहते ह्या झाडाजवळ. काम करायला घेतलं का होतं बरोबर. इथे सगळं व्यवस्थित करायला अरे आता हे सगळं व्यवस्थित झालं की तुला बिंदास बसायचं. आपण काय वावर नाही करत. मी घाबर काय वावर केला ना की सगळं होतं. या 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 आम्ही तुमचीच वाट बघत होतो. वाघ्याला पण घेऊन ये. बघ मस्ती करू नका रे. शांत राहा. मस्ती करते फटका देणार मी मग मी खाऊ देणार दोघांना पण. खाऊ हवाय वाघ्या. हो वाघ्या बघा पाय जातो. पाय पकडून इथे वाघ्या इथे 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 गुड बॉय म्हणतो. आई खाऊ देणार. आई खाऊ. मस्ती करू नका. शांत. बस 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 बस. गेली अशा धक्का मारत ना आम्हाला पाडतात. म्हणजे काल पण मला पळायची मला पाडता पाडता हे ते धक्का मारतात. ते खेळणं त्याच्यामध्ये. चला रे. बेटा दादा खायला तुला तुला बारक्याला हाक मार. झाडू काढायचं काम झालं. आज भरपूर असं झाडून घेतलेलं सकाळी सकाळी. असं थोडं थोडं जरी झाडलं ना तरी असं खूप बरं वाटतं मग असं. आणि थोडीशी आग पण टाकली मग त्या कचऱ्यावरती. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आता मी चाललेले तिकडे. आपल्याला ना खड्डा पाडायचा आहे. खड्डा पाडायचा म्हणजे कचऱ्यासाठी खड्डा काढायचा आहे. म्हणजे घरातलं जे पालापाचोळा वगैरे जे निघतं ना भाजीपाल्याचं वगैरे तर ते आता करायचं आहे. इथे कुणालच्या बाबांनी ना करायला सुरुवात केलेली आहे. अगोदरांना खड्डा पाडला होता तर त्या खड्ड्यामध्ये आपण लावलं आहे झाड. तिला कसं खत चांगलं तयार झालेलं ना त्याच्यामुळे फणसाचं झाड जे आहे ना निरफणसाचं झाड आपण त्या खड्ड्यातच टाकलेलं आहे. आणि आत्ता आपल्याला स्पेशल कचऱ्यासाठी खड्डा बनवायचा आहे. तुम्हाला मी दाखवते. हे बघा हे तुम्हाला झाड दिसतं ना निरफणसाचं. इथे पहिले आपला खड्डा होता ना तर इथे कसं खत वगैरे चांगलं तयार झालेलं ना त्याच्यामुळे मग इथेच ते झाड टाकलं मग आम्ही. आणि आता इथे घेतले कुणालच्या बाबांनी करायला. दम लागला ना. ते काही पटकन होणार नाही. ते त्याला वेळ लागतो. त्यांना म्हटलं थोडं थोडं करून खाणूया. कुणाल पण येतोय. कुणालला आज आपल्या सुट्टी आहे ऑफिसला त्याच्यामुळे तो पण आता येणार आहे करायला. थोडं थोडं सगळ्यांनी म्हटलं मिळून केलं का होऊन जाईल. मग एवढं चौकून करायचं ना.
कंपोस्ट काय कुठलं बोलतात ते घरचं आपण तयार करतो त्याला काय म्हणतात? गांडूळ खत, कंपोस्ट खत. गांडूळ खत तर वेगळं असतं ना, त्याला गांडूळ लागतात ना. त्याच्यात गांडूळ टाकले गांडूळ खत झालं. आणि कंपोस्ट म्हणजे ते भाजीपाल्याचं ना. ते सगळं एकत्र झालं ते एकत्र. तेच सगळं राहू दे, दम लागला तर राहू देत. ऐकलं काय? हे आता असं हलकं आता हे आहे ना हा आपोआप पटापट होईल. मेन काम झालंय. जमीन ओली आहे का पाणी टाकलेलं आहे इथं? पोलिस्टर आहे जमीन थोडी. हा आता सकाळचे टाइम आहे ना. हा दव पडला, दव सुटला असेल सर. संध्याकाळी टायमाला कडक झाली असते जमीन. सर आता इथे खड्डा बघूया. आता कुराल पण येतोय. जसं थोडं थोडं करायचं, एकदम नाही, दम लागेल असं नाही करायचं. पण हे करणं ना खूप गरजेचं आहे. कारण कचरा वगैरे ना सगळं मी असा डब्यामध्ये जमा करून ठेवते. हे कसं आपल्या झाडांना पण उपयोगी पडेल ना, फेकून देण्यापेक्षा. आणि डायरेक्ट झाडांना घातलं का ते झाडांना कसं कीड पण लागते ना. ओला कचरा टाकतात त्याचे हे काय जास्त करून हे काय त्याला म्हणतात ते वाळवी. वाळवी वाळवी सगळ्यात बेकार, सगळ्या झाडांची आपल्या खराबी होऊन जाते. त्याच्यामुळे असं खत तयार करून मग ते महिना 2 महिन्यांनी तयार झालं की मग ते खत झाडांना टाकायचं. तुम्हाला मी कचरा दाखवते, मी जमा केला. 1 मिनिट दाखवते. तर हा बघा, हा कचरा ना मिळते म्हणजे एका डब्यामध्ये जमा करून ठेवला होता. पण ते कसं आपण एकत्र जमा करून ठेवतो तर वास पण येतो ना. त्याच्यामुळे मग काल ना इथे अशी गोणी अंतरली आणि हा कचरा बघा असं साईडला असा पसरवून ठेवला. म्हणजे जरा उन्हाने जरा सुकेल वगैरे. म्हणजे कांद्या साली जे काय असेल ना ते सगळं मी असं जमा करून ठेवते. माती काढतो. ए वाघ्याने कधी नाकाला लावला माती ते बघ ना. आता इथे वागू बाबू नकाने खोद ना जरा खड्डा. रोज खणता ना इकडे. आता इथे खणा जरा. हा बघा एवढा झालेला आहे. बस झालं ना आता. आता नंतर करूया. कुणाला येणार आहे ना, कुणाचं आत्मे काय त्याचं चाललंय तो येऊन थोडंसं करेल. मग असं रोज थोडं थोडं करायचं. वाग्या खण बाबा जावा. बस झालं आता. नाही माती काढून घे. दगड आहे, तू दगड काढून. दगड लागलाय. दगड चल. किती दगड खोल आहे बघ. आणि तो जाम बसलाय पण बघ. आजूबाजूची माती निघाली ना. हा मग निघेल ना. तो बघ कसा ओरडतो तो बघ शेरू. बघितला. हा त्याला असं वाटतं की आम्ही इथे काय करतोय आणि काय नाही. तुझा माझा आवाज येतोय ना. हा त्याच्यामुळे. खाली बस. बस इथे बस. बस शहाणा पोर आहे तो. बघा शेरू ना कसा ओरडतोय बघा. हा बस बेटा बस 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 बस. तर आम्हाला की नाही ड्रम म्हणजे ड्रममध्ये पण केलं असं ना चाललं असं. पण आमच्याकडे ड्रम एवढा मोठा नाही आहे. त्याच्यामुळे मग म्हटलं चला खड्डाच खणूया म्हणजे बरं पडेल ते असं. नाहीतर हे जे खत आहे ना ड्रममध्ये पण तयार होतं. असं मोठा मोठा ड्रम असेल ना त्यात होऊन जातं. आमच्याकडे होते ड्रम पण ते उन्हाने सगळे ना खराब झाले. मग तुटले ते. त्याच्या मागे मग ना ते काढून मग ते भंगारवाल्यानं सगळं देऊन टाकलं. मग नाहीतर असं छानसा असा 1-3-4 फूट तरी पाय होता ना ड्रम. तेवढं झालं असतं काम. बस झालं. चल दमलास. कुणाच्या बाबा दमले आता. चला आता मी जाते घरी. भूक लागली आता. काहीतरी खायला बनवते पटापट आणि देते सगळ्यांना. वाघ्या शेरूला दिलंय खायला. आता फक्त आमचंच बाकी आहे असं. तर आज पुलके खायची खूप इच्छा झालेली आहे. मला खायचं आहे. त्याच्यामुळे डोक्यात माझ्या चालू आहे की पुलके बनवते पटकन आणि जोडीला काहीतरी पटापट बनवून घेईन. कुणाल येतोय काय? कुणाल कुणाल. कुणालची वाट बघतोय. त्याला इकडे जरा दाखवायचं आहे ना तर तो असं वेगळं काहीतरी करेल. पटापट तो काम करायला जातो. मग पाया बियावर परत लागून घ्यायचं. म्हणून जर आम्ही थांबलो होतो तो येईपर्यंत. मग त्याला दाखवलं ना की तो बरोबर मग त्याच्या परीने करेल बरोबर असं. मी म्हटलं कुणाल काय करतोय. कुणाल बघा आपला फॅन पुसतोय. आम्ही आपलं तिकडे वाट बघत राहिलो होतो. तुला तो दाखवायचं होतं ना. नाही तो मोठा दगड लागलेला ना तो तुला दाखवायचा होता. बघा फॅन लय घाण झालेले आहेत म्हणून तो पुसतोय. सकाळच करायला पाहिजे ना. हा चला काय करायचे. हा ती बारी पण करायची ना. होऊन जाईल. तर हे बघा हे गुलाबजामुन काल रात्री मी उशिरा बनवले.
कुणालच्या बाबांना आवडतात, कुणालला पण आवडतात. कुणाल तुला खायचंय? आता हा फॅन पुसतोयस. चला फॅन पुसाय तो काम चालू आहे ना, त्याला मी काय सांगितलं नाही पण तो स्वतःच करतोय. हे घ्या, हे घ्या गुलाबजामुन. नाश्ता होईपर्यंत थोडासा जरा झालं. नाही आवडलं तरी सांगायचं नाही आवडले म्हणून. मी रात्री खाल्ला एक. आता ते भिजले असणार व्यवस्थित, भिजायला जरा वेळ लागतो ना. हा आला वास घेता बघ बारका. बारक्या तुला गुलाबजामुनचा वास गेला काय रे बारक्या बारकू? हवा अजून देते. हा तर पीठ बघा मळून ठेवलंय. नाश्त्याची तयारी थोडंसं जास्तच मळलं आहे म्हणजे दुपारला पण होऊन जाईल ना. आणि इथे आता भेंड्याची भाजी करायची. तर भेंड्याची भाजी करायच्या आधी ही अशी ना भाजून घेते मी. चिकटपणा असतो ना भेंड्याचा तो निघून जातो. तर हा बघा, हा जो तळाला तुम्हाला हे काळा काळा सगळं दिसतंय ना, तो भेंड्याचा चिकटपणा तो चिपकलाय कढईला. आणि आता भेंडी बघा कशी सुटसुटीत झालेली आहेत. अजून 1 मिनटं भाजून घेणार मी. ती भेंडी आपली एकदम सुट्टी होऊन जातील. बघा कशी सुटसुटीत झालेत. म्हणजे भाजायला थोडासा वेळ लागतो, 5 मिनटं जातात भाजायला. चला, आणि आता इथे फोडणीसाठी कांदा, टोमॅटो आणि लसूण घेतलेलं आहे. आता ही भाजून झाली का लगेच फोडणी घालून घ्यायची. म्हणजे जास्त कसा वेळ पण जात नाही शिजायला, मग पटकन होऊन जाते भाजी आपली. तिखटपणा पण निघून जातो आणि भाजी पण शिजते पटकन. तर ज्या कढईमध्ये भेंडी भाजली होती ना त्याच कढईमध्ये बघा मी फोडणी घालायला घेतलेलं आहे. म्हणजे उगा डबल भांडी कशाला घासायला, आणि भाजी किती होते त्याच कढईमध्ये. असं काही गरज नाही भासत की वेगळी कढई पाहिजे. तर त्याच कढईमध्ये बघा तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं, त्यात हिंग टाकलं, कांदा टाकला आहे, थोडंसं जिरं आणि आलं लसूण असं ते टाकून घेऊन चांगलं असं परतून घेतलं. म्हणजे कांदा लाल होईपर्यंत परतून घेतलं. आणि त्यात नंतर मसाले म्हणजे तिखट मसाला आहे, हळद आहे, थोडंसं गरम मसाला असं सर्व टाकून घेतलं चवीप्रमाणे. आणि मग थोडासा टॅमॅटो टाकलेला आहे. तुम्हाला जर का टॅमॅटो नसेल आवडत ह्या भाजीमुळे तर नाही टाकला तरी पण चालून जातो, पण कुणाला की नाही आवडतं म्हणून मी ते टॅमॅटोचा पण वापर केलेला आहे. चांगलं जरा असं मिक्स करून घेतलं टॅमॅटो वगैरे, आणि मग भाजलेली भेंडी. आणि बघा तुम्ही भेंडी किती सुटसुटीत आहेत ती. म्हणजे भेंडी बघा चिकट असतात ना, म्हणून काही जणांना भेंड्याची भाजी खायला पण आवडत नाही. पण तुम्ही जर का भेंडी भाजून घेतलात तर मस्त अशी भेंड्याची भाजी आपली की नाही सुटसुटीत होऊन जाते. भेंडी टाकून झाल्यानंतर त्यात चवीप्रमाणे मीठ टाकलं आहे आणि चांगलं जरासं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यायची. 2 ते 3 मिनटामध्ये भाजी आपली तयार होते, कारण भेंडी आपण अगोदर की नाही भाजून घेतलेली असतात ना, म्हणून. तरी ते भेंड्याची भाजी एक साईडला करून घेतली आणि लगेच फुलके तयार करायला सुरुवात केली. फुलके 2 बनवून झाले आणि लगेच भाग्या, शेरू यांना खायला दिलं मी. म्हणजे चपाती, कारण आज बघा दत्त जयंती आहे ना, त्याच्यामुळे म्हणजे असं कुठंतरी मी असं वाचलं होतं की दत्त जयंतीच्या दिवशी आपलं जे डॉगी असतात ना त्यांना म्हणजे चपाती वगैरे खायला द्यायची. तर मी तसे रोज देतेच, पण म्हटलं चला आज म्हटलं देऊया. आणि असं पण आम्ही त्यांना दिल्याशिवाय, दोघांना खायला दिल्याशिवाय आम्ही खातच नाही. ती नेहमीचीच आमची सवय आहे. तर गरम गरम फुलके दोघांना दिल्यानंतर बाकीचे जे फुलके आहेत ते मी करायला इथं सुरुवात केलेली आहे. आणि ही बघा भाजी बघा आपली झालेली आहे भेंड्याची. अशी सुटसुटीत भाजी बघा होते भाजून घेतल्यानंतर, चिकट होत नाही असं. आणि ते फुलके अजून थोडेसे बाकी आहेत करायचे, तर तेच चाललंय माझं आता. छान असे फुलत आहेत फुलके. असे फुलले की बरं वाटतं ना. मला असे फुललेले मला खूप आवडतात. अगोदरचे एकदम फुलत नाही. कधी पण आपण फुलके करायला सुरुवात करतो ना, पहिले जे एकदम बनवतो ते फुलत नाही. ते ना पीठ घेतो ना आपण, ते गोळे जरा लहान घ्यायचे, मग छान असे फुलतात. आणि वरती असं थोडंसं तुपच घ्यायचं. फुलके असलं तर तूप छान लागतं. सगळ्यांचा नाश्ता पाणी करून झाला आहे. म्हणजे माझं बाकी आहे अजून. माझं अगोदर मी आवरून घेणार आणि मगच मी खाणार आहे. आता माहिती काय चाललेलं आहे, आज आमच्याकडे सगळेजण जोशमध्ये आहे काम करायला.
तो बघा कुणाला ना गाडी साफ करतोय, तो बघा गाडीच्या आतमध्ये, आणि सगळं सामान बघा त्या दिवाळामध्ये दिसतंय, ते सगळं गाडीच्या आतलं सामान आहे. भरपूर अशी घाण वगैरे होती, म्हणजे माती वगैरे बघा उडते ना, इकडची धूळ वगैरे, ते स्वच्छ करायला घेतलेले. त्याला अजून 1 तास जाईल काम करायला. आणि कुणालचे बाबा आंब्याचे झाडं आहेत ना ते साफ करतात. आज कोणाची पण आंघोळ अजून झालेली नाही, सगळ्यांच्या आंघोळ्या आज उशिरा होणाऱ्या आहेत. ते बघा ती 2-3 आंब्याची झाडं आहेत ना, ती साफ करायची बाकी होती. तुम्हाला मी दाखवते, 1 मिनिट. मी जरा चप्पल घालते पायात. नको जाऊ दे, चप्पल शोधावी लागेल कुठे आहे ती, काय माहिती कुठल्या मागच्या दारात आहे. हे बघा, झाली गाडी साफ झाली की नाही? टाईम लागेल. आज एकदम सगळं चकाचक होणार आहे. कुणालचं काम मात्र एकदम अगदी बोलत ना क्लीन असतं. साफसफाईच्या बाबतीत तो 1 नंबर आहे. असं कुठलं पण काम करणार ना, तो अगदी मनापासून करतो तो, आणि असं चांगलं करतो. सगळ्यात महत्त्वाचं काय, ते चांगलं करतो असं. आणि हे बघा, हे झाड केलं ना आता आंब्याचं, हां ते काल केलं संध्याकाळी. ते गवत वगैरे त्यातलं काढायचं ना बाकी होतं, आणि आता हे एक केलं. हे बघा, हे असं त्याला आता सगळं काय काय करायचे, ते वाळवीचं पावडर वगैरे आणून ठेवून ते मारायचं आहे आता सगळं. ते झाडांमध्ये गवत होतं म्हणून मग राहिलं होतं. मग घरातलं पण आपलं खूप छान प्रकारे स्वच्छ झालेलं आहे. कुणालनी केलं मग अशी ते, हे असं सगळं थोडं थोडं आपलं चालू असतं. झालं ना, आपण झाड झाला. आम्ही असं विचार करत बसतो, मी जास्त करून विचार करत बसते, कधी होणार कधी होणार. झालं. ह्याच्याने पडावट निघतं ना, आता खाली आतले जाऊन काढून टाकायचं. पहिलं हे घेतलं झालं तर आतलं काढायचं खुरप्याने. चला, माझं पण सगळं आता आवरून घेते मी. पाणी तापले, पण हे कामं आज सगळं होतं ना जास्त, त्याच्यामुळे सगळ्यांच्या आंघोळ्यात उशिराच होणार आहेत. होतं असं कधी कधी उशीर पण होतो. म्हणजे असं बघायला गेलं ना, आमची कामं असली ना की आम्हाला लेटच होतं. कधीतरी कुठं जायचं असेल तर लवकर आमच्या आंघोळ्या होतात. जे आहे ते आहे. कामं झाली मातीची का बरं वाटतं मग. आणि आज काय मला केस पण धुवायचे ते बघा, केसांना भरपूर असं तेलसुद्धा मी लावून ठेवलेलं आहे. तर थोडंसं जरा घरातलं आवरते आणि मग जाते मी आंघोळीला, आणि मग देवपूजा वगैरे सगळं होऊन जाणार. असं उशिरा होतो कधी कधी. असं मला थोडंसं हे पण वाटतं, पण कधी कधी मला असं उशीर झालं ना तर कुणाला वगैरे पूजा करून घेतो, किंवा कुणालच्या बाबांची झाली असेल ना आंघोळ तर ते सुद्धा करून घेतात. म्हणजे खूपच उशीर झाला तर. पण शक्यतो मी लवकरात लवकर म्हणजे 12च्या आधी पूजा करायचा प्रयत्न करतेच मी, पण होतो कधीतरी चुकून ना उशीर होतो, असं आहे ते. आणि इतका छान असा वारा सुटलेला आहे, मस्त वाटते बघा. वाराचा आवाज बघा, घ्या येतोय का. दत्त जयंतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि ही बघा, ही आजची आपली देवपूजा आहे. म्हणजे अशी रोजच मी वाघ्या शेरू यांची सेवा करते, पण आज खास त्यांचा दिवस, म्हणजे दत्तगुरू यांचे आवडीचे, त्यांच्या पायाशी बघा बसलेले असतात श्वान, त्यांच्यामुळे आजचा खास दिवस. आज दत्त जयंती आहे ना, म्हणून मला त्या पूजा करता करता मला आठवण झाली, दत्त जयंती आहे, माझ्या वाघ्या शेरूला पण जरा टिक्का लावू दे. सकाळी खायला दिलं होतं त्यांना. झोपा 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 झोपा, काही करा, झोपलं जा. माझ्या भाग्याला मी खाऊ देणार, आईस्क्रीम देणार. गुड बॉय भाग्या, माझ्या गुड बॉय. तुम्ही जे जे पाहत ना. हा काय नाही करू बेटा, टिक्का लावते टिक्का. खाऊ खायचे आईस्क्रीम खायचं. रोज नाही आईस्क्रीम खायचा. हा बस, गाई करा